मराठी राजभाषा दिनानिमित्त मीना वैशंपायन यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया. श्रोतेहो, आपली मातृभूमी, मातृभाषा ह्याचं माणसाच्या जीवनात महत्त्वाचं स्थान असतं. जन्माला आल्यानंतर आईकडून वारशाने मिळालेली भाषा ही आपल्याला सर्वात जवळची असते. भाषा संवादाचं सगळ्यात प्रभावी माध्यम. कुठल्याही क्षेत्रातलं शिक्षण घ्यायचं झालं तरी भाषेला पर्याय नाही. शिक्षणाची भाषा, व्यवहारातली भाषा, बोलण्याची भाषा, लिखाणाची भाषा, वेगवेगळ्या प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये भाषेचा वापर आपण करत असतो. भाषा म्हणजे सभ्यता, संस्कृती. आपली ही भाषा प्रदेश, तिथला भूगोल, तिथलं विज्ञान, व्यवसाय यासोबत बदलत जाते. भाषेचा प्रवाह कधी समृद्ध होतो तर कधी संकुचित होतो. याचाच उहापोह करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर मीना वैशंपायन यांना. मीनाताई, नमस्कार. नमस्कार. डॉक्टर मीना वैशंपायन यांनी सुप्रसिद्ध साहित्यिक दुर्गा भागवत यांच्या ललित गद्यावर PhDची पदवी संपादन केली. ज्ञानकोशकार केतकर आणि दुर्गाबाई यांच्याविषयी चरित्रात्मक लेखनही त्यांनी केलंय. मुंबईच्या एशियाटिक सोसायटीमध्ये उपाध्यक्षपदापर्यंत अनेकविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेने त्यांच्या साहित्यविषयक कार्याची दखल घेऊन त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केलं. नव्या बदलांकडे स्वच्छ नजरेनं पाहण्याचा मीनाताईंचा दृष्टिकोन आहे आणि आज आपण मराठी भाषेविषयी त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. तर मीनाताई, सुरुवात आपण मराठी भाषेचा उगम इथून करूया का? हो, करूया ना. मुळात कसं तुम्ही म्हणालात तसं की भाषा ही आपल्याला आईच्यापासून आलेला वारसा असतो आणि तो आपण काही त्याच्याबद्दलची आवड निवड ही काय आपण ठरवत नाही. पण माणूस हा जसा इतर सजीव प्राण्यांप्रमाणे आहे, पण त्याच्यातलं जे वेगळेपण आहे ते भाषेने पहिल्यापासून अधोरेखित केलेलं आहे. आणि माणसाची ती भाषा लक्षात ठेवण्याची धारणाशक्ती हिच्यामुळे सुद्धा माणसाचं माणूसपण हे कायम अधोरेखित होतं. म्हणजे अगदी लहानपणापासून बघा, आपण अगदी तान्ह्या बाळापासून भूक तहान, त्याचा रागलोभ हे सुद्धा सगळं तो त्याच्या परीने त्या वेळी हावभावांची भाषा असेल, पण त्या हावभावांच्या भाषेतून पुढे शब्दांच्या भाषेपर्यंत तो जातो. पण आपली आवड निवड, भूक तहान, राग लोभ सगळं सगळं आपल्याला कोणाला तरी सांगण्याची गरज वाटते. म्हणजे माणसाला संवादाची आवश्यकता असते आणि त्या संवादासाठी भाषा ही आपल्याला अत्यंत जवळची अशी असते. आणि मला असं वाटतं की जे जवळचं असतं ना, ते कधी कधी आपल्याला महत्त्वाचं वाटतच नाही का. अशी परिस्थिती सध्या झाली आहे की काय अशी शंकाही येते. पण मराठी भाषेची थोरवी माधव जुलियन या आपल्या मराठीतल्या नामवंत कवींनी सांगून ठेवलेली होती. अर्थात ती कविता स्वातंत्र्यपूर्वीच्या काळातली आहे की मराठी असे आमुची माय बोली, जरी आजती राजभाषा नसे. त्यावेळेला महाराष्ट्र राज्य नव्हतं म्हणून. पण त्यांनी आशा व्यक्त केली आहे की नसो आज ऐश्वर्य या माऊलीला, यशाची पुढे दिव्य आशा असे. आज माधव जुलियनांचं ते जे स्वप्न होतं ते स्वप्न बऱ्याच अंशी पूर्ण झालंय, पण तिचं ऐश्वर्य हळूहळू डागाळलं की काय, जरी आज ती राजभाषा असली तरी, असं आपल्याच भाषेवर प्रेम करणाऱ्या आपल्यासारख्या सगळ्यांना वाटायला हवं आणि वाटतंही. म्हणजे जी ऐश्वर्य संपन्न भाषा एकेकाळची आहे, तर तिच्यातले अलंकार कुठे कमी होत आहेत की काय अशी शंका येते. आणि तिचं रूप बदलतंय का? खरं म्हटलं तर भाषा ही जिवंत असते, ती प्रवाही असते, नदीसारखी पुढे पुढे जात असते. आणि तिच्यात जो जो काही असं केर कचरा पडतो, ज्या ज्या काही वाईट गोष्टी असतात त्या ती उपजतपणेच, म्हणजे तिची प्रवृत्तीच असते उपजत, की असा सगळा कचरा बघा ना, नदीचा प्रवाह वाहता वाहता जो कचरा असतो तो आपोआप कडेला जातो, आपोआप काठाला जातो. तर हे जे सगळं काहीतरी संमिश्र चालू असतं ते दूर करून नदीचा ओघ खळाळता ठेवणं हे त्या त्या भाषेचे जे भाषक समाजातले जे लोक आहेत त्यांचं कर्तव्य, आणि ते आपण करायला पाहिजे असं मला वाटतं. आता मराठीचा उगम कधी झाला असं जर आपण म्हटलं तर आपण साधारणपणे भारतातल्या बहुतेक भाषा या संस्कृतपासून जन्माला आल्या असं मानलं जातं. पण त्याचंच पुढे संस्कृतचं प्राकृतमध्ये रूप होत गेलं आणि महाराष्ट्री प्राकृत किंवा अपभ्रंश ह्यापासून मराठीचा, म्हणजे महाराष्ट्री प्राकृतपासून मराठीचा, आपल्या आत्ताच्या मराठीचा उगम झाला
असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. महाराष्ट्र या शब्दाच्या व्युत्पत्तीविषयी काय सांगाल? महाराष्ट्र म्हणजे आता एकूण मराठी आणि महाराष्ट्र असं जर बघायला गेलं तर महाराष्ट्र ह्याचा पहिला उल्लेख इसवी सनाच्या 5व्या शतकात बौद्ध वाङ्मयाचा जो ग्रंथ आहे, म्हणजे त्यांचा धर्मग्रंथ म्हणूया किंवा जास्त आदरणीय असा ग्रंथ आहे, तो महावंस नावाचा. त्याच्यामध्ये महारट्ट या नावाने महाराष्ट्र हे दिलेलं आहे. पण महाराष्ट्र शब्दाची व्युत्पत्ती आपल्याकडच्या अभ्यासकांनी केली ती ऐकण्यासारखी, त्यात म्हणजे 7-8 उत्पत्ती आहेत सांगितलेल्या. पण महामहोपाध्याय भारतरत्न काणे यांनी असं म्हटलं की महान राष्ट्र ते महाराष्ट्र. आणि जर्मन डॉक्टर होते कोपट म्हणून, त्यांनी म्हटलं होतं मल्लराष्ट्र. आता त्याच्यावर पुलंसारख्यानी पुढे विनोदही केले मल्लराष्ट्र म्हटलं म्हणून. पण मल्हारी हा आपला देव आहेच, खंडोबाचं नाव मल्हारी आहे, तर त्यामुळे ते मल्लराष्ट्र ही त्यांची व्युत्पत्ती काही फार चुकीची आहे असं मला वाटलं नाही. आणि राजाराम शास्त्री भागवतांनी, समाजसुधारक, त्यांनी मरता तव हटता असं महाराष्ट्राचं एक हे दिलंय. म्हणजे त्या नावामध्ये त्या समाजाची, महाराष्ट्रात राहणाऱ्या समाजाची वैशिष्ट्य दिसतील अशा प्रकारे त्याचं नाव रचलं गेलं असं दिसतंय. पण जास्त करून महामहोपाध्याय काण्यांचंच जे विधान होतं ते विधान सगळ्यांनी मान्य केलं असं वाटतंय. महान राष्ट्र म्हणताना अर्थातच शौर्य त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे असं म्हणता येईल. आता मराठीचे उल्लेख आणखीन कुठे कुठे असे तुरळक आहेत. म्हणजे कुवलयमालामध्ये दिल्हे, घेतिले, असं तसं गिल्हे, दिलेले असे उल्लेख आहेत जे आत्ताच्या मराठीशी सुद्धा साम्य दाखवतात. आणि चक्रधरांनी महानुभाव पंथाची स्थापना केली आणि त्यांनी त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या मुलांना गोष्टी सांगताना आपल्या इथला म्हणजे लोकसाहित्याचा उगमही तेव्हापासून कसा झालाय, तर त्यांनी कावळा चिमणीची, म्हणजे कावळ्याचं घर होतं शेणाचं आणि चिमणीचं घर होतं मेणाचं, ही गोष्ट तेव्हा सांगितलेली त्यांच्या वाङ्मयामध्ये सापडते. जसं तो एक हत्तीची गोष्ट, जशी हत्तीची गोष्ट सुद्धा प्रसिद्ध आहे की एकू एकू अवयव देखिला वगैरे. बरोबर. म्हणजे हत्ती कसा तुम्हाला कळला, तर तो एकेका अवयवानी आपल्याला कळला. तसं ते म्हणतात साळाईचे घर मेणाचे, साळी म्हणजे चिमणीचं, साळाईचे घर मेणाचे, कावळे याचे सेणाचे, पाऊसाळा कावळे याचे घर पुरे जाये म्हणजे बुडून गेलं किंवा वाहून गेलं, आणि साळेचे वाचे अशी गोष्ट त्यांनी मुलांना तेव्हा सांगितली असते. कानाला गोड वाटावं, नादमय लय असणारी अशी ती गोष्ट, म्हणजे तो लोकसाहित्याचा उगम असंही म्हटलं जातं. तर त्यामुळे उल्लेख असे त्या काळापासून म्हणजे जवळजवळ आता 1001 वर्षापासून आहे. बाकी पहिला ग्रंथ म्हटला जातो तो गाथा सप्तशती, म्हणजे संस्कृतमध्ये. त्यावेळी गाहा सप्तसई असं त्याचं खरं नाव होतं. तिचा उल्लेख हा पहिलं पुस्तक किंवा पहिलं काव्य असं म्हणता येईल त्या गाथा सप्तशतीचं आहे. पण आज सुद्धा त्या गाथा सप्तशतीतले बरं का नेहाताई काही शब्द बघितले ना तर ते आजच्या मराठीशी सुद्धा साम्य दाखवतात. अच्छा. म्हणजे तुम्हाला उदाहरणं सांगते. कुरंग मिहून, आता कुरंग आपल्या भाषेवर संस्कृतचा तर प्रभाव आहेच आहे. तर कुरंग म्हणजे हरिण, तर कुरंग मिहून, मिहून म्हणजे मिथुन, म्हणजे हरणांची जोडी, ह्याला त्यांनी कुरंग मिहून हा शब्द वापरलाय. त्याच्यामध्ये साम्य बरेचदा दिसतं त्या गाथा सप्तशतीतल्या गाथांमध्ये. म्हणजे तो जवळजवळ इसवी सनाच्या पहिल्या शतकात लिहिला गेलेला ग्रंथ आहे. म्हणजे इतकी आपली भाषा प्राचीन आहे. हो. आणि खरोखरच अभिमान वाटावा. अभिमान. आणि म्हणूनच आपल्याला जरी तेव्हा लिपी थोडी वेगळी होती, ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलं होतं त्यातलं बरंचसं, तरी पण आजही 1200 वर्षापूर्वीपर्यंतचं तरी आपल्याला वाङ्मय दाखवता येतं. बरेच अभ्यासक मुकुंदराजाचा विवेक सिंधू हा देखील पहिला ग्रंथ मानतात. तो शक्य 1109-10 असा आहे, ज्याच्यात शंकराचार्यांच्या वेदांतावर त्यांनी निरूपण केलेलं आहे. तर तो सुद्धा मानला जातो. भाषेमध्ये बदल आत्ताच्या काळात तर खूपच झपाट्याने होत आहेत. एकतर शिक्षणाचं माध्यम हाही त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे की पूर्वी सर्रासच शाळा आपल्या मराठी माध्यमाच्या असायच्या, आता मात्र होत्या असंच म्हणावं लागतं. तर भाषेमध्ये बदल होण्याची कारणं काय काय आणि कशा प्रकारे आपण ह्या बदलांकडे पाहायला हवं?
आता भाषा आधी म्हणून मला असं वाटतं की भाषेला नदीची उपमा सगळ्या अर्थाने ती लागू योग्य आहे. होतेच, योग्य होते. ती बदलत बदलत जाते. म्हणजे पाणी, आपल्याला पाण्याचा प्रवाह, तसं भाषा एकच आहे असं वाटतं, पण त्याच्यात या बारीक 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 अनेक बदल होतात. काही काही वेळेला ते सोयीनुसार सुद्धा होतात. म्हणजे एखादा शब्द खूप मोठा आहे किंवा खूप लांबलचक आहे असं वाटलं, उच्चारायला जड आहे, तरी सुद्धा मग लोक त्याचं थोडंसं संक्षिप्त रूप करून वापरायला सुरुवात करतात. किंवा हावभावांच्या प्रमाणे भाषा बदलत जाते. म्हणजे हावभाव कसे करता तुम्ही त्याच्याप्रमाणे ही भाषा बदलते. आणि महत्त्वाचं मुख्य कारण म्हणजे इतर भाषांचा पडणारा प्रभाव आणि आपल्याला विशेषतः आपल्यावर जी आक्रमणं झाली, म्हणजे मोंगलांचं आक्रमण आणि इंग्रजांचं आक्रमण म्हणा किंवा त्यांचं राज्य आपल्यावर होतं म्हणा, पण त्याच्यामुळे भाषेमध्ये अनेक शब्द आले, वाक्यरचना बदलल्या, लिपी देवनागरीच राहिली बरीचशी, पण काही वर्ण आपण जास्त घेतले इंग्रजीच्या सहवासाने. म्हणजे आता इंग्रजीमध्ये उदाहरणार्थ समजा कॅट, मॅट, रॅट असं त्याच्यात अक्षरावर ॲ येतो, तसा तो आपल्या वर्णमालेत नव्हता. किंवा ऑ सुद्धा, म्हणजे डॉक्टर ह्या शब्दामध्ये जो ऑ येतो तोही आपल्या वर्णमालेत मूलतः नव्हता, पण तो आपण इंग्रजीकडून स्वीकारला, जो आपल्याच देशातल्या इतर आपल्या भाषा भगिनींनी नाही स्वीकारला. म्हणजे हिंदी आणि मराठी दोन्ही देवनागरीच आहेत, म्हणजे लिपी देवनागरीच आहे, पण त्यांच्यामध्ये समजा आपण आता बँक हा शब्द इंग्रजीतनं तसाच्या तसा वापरतो, बँकेला वेगळं म्हणत नाही काय, आणि ब वर अर्धचंद्र काढून त्याला न अर्धाचं काढतो किंवा त्याच्यामध्ये अनुस्वार देतो. हिंदीमध्ये लिहिताना ते बँक असं लिहितात, म्हणजे ब वर दोन मात्रा आणि त्याच्यावर अनुस्वार. म्हणजे हे एक रोजच्या आपल्या व्यवहारातलं उदाहरण मी तुम्हाला सांगते. आणखीन एक गंमत सांगते की आता समाज माध्यमांचा इतका सगळीकडे सुळसुळाटच झालाय म्हणायला हरकत नाही. मग ते चेष्टेने अनेक लोक म्हणतातच की व्हॉट्सअप विद्यापीठात आले, तर त्या व्हॉट्सअप विद्यापीठामध्ये काही गोष्टींमुळे, म्हणजे आता तिथे विशेषतः चिन्हांची भाषा पण वापरली जाते. म्हणजे चिन्ह दाखवतात, काही तुमच्या मनातली भावना व्यक्त कर, हे आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे. इमोजी त्याला म्हणतात. तर ते जे हावभावांचे किंवा भावना दाखवण्याचे जी चिन्ह आहेत, ती चिन्ह आता आपल्याला पूर्वीच्या पेक्षा वेगळा अर्थ प्रतीत करतात, त्यामुळेही भाषेत बदल होत जातो. म्हणजे अगदी रोजचं उदाहरण दाखवते की आता त्या व्हॉट्सअपमध्ये लिहिताना अनेकदा म्हणजे अगदी 90% लोक एखादी गोष्ट आवडली असं दाखवायला किंवा छान आहे असं दाखवायला अंगठ्याचं चिन्ह वापरतात. मराठीमध्ये आपल्याकडे वाक्प्रचार अंगठा दाखवणे म्हणजे काय आहे, त्यांनी त्याला वाटेला लावलं किंवा नाकारलं, म्हणजे पूर्णपणे वेगळा अर्थ, ठेंगा हो असं म्हणत होतो. पण आता हा का आला, हा इंग्रजीचा प्रभाव आहे. कारण इंग्रजीमध्ये जेव्हा तुम्ही मान्य करता समोरच्याची गोष्ट की तू येशील का आज माझ्याबरोबर, तर हो, मग त्यावेळी न बोलता तो फक्त असा हाताने खूण करून दाखवतो, म्हणजे हावभाव असतो तो हावभावाचा जो अर्थ होता तो आता पूर्ण मराठीमध्ये मात्र वेगळा आहे, इंग्रजीमध्ये वेगळा. इंग्रजीत अजूनही ठीक आहे, हो येतो पक्क अशा अर्थी अंगठा दाखवतात, आणि आपण अंगठा म्हणजे ठेंगा म्हणजे नकार ह्या अर्थी वापरतो, ते होकार या अर्थी वापरतात. तर असा पूर्वीचा मराठी अर्थ तो अंगठा दाखवण्याचा वेगळा होता आणि ह्याच्यात वेगळा आहे. हे छोटी अशी उदाहरणं आपल्याला बरीच दाखवता येतील, पण हे अगदी रोजच्या आपल्या ह्याच्यातलं उदाहरण आहे म्हणून बरोबर. अर्थात त्याच वेळेला ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये सुद्धा काही मराठी शब्दांचा समावेश आपल्या झालेला आहे. शब्दकोशामध्ये कुठल्या शब्दांची नोंद होते की जे वापरले गेलेले आहेत काही काळ, त्यांची नोंद होते, आणि त्याच्यामध्ये जे शब्द इतर भाषातून आले त्याची तिथे तशी नोंद केली जाते. आपल्या डोळ्यासमोर कोश ह्याच्यासाठी शिवाजींनी केलेला होता, राज्य व्यवहार कोश, आणि तो रघुनाथ पंडितांनी केलेला होता. त्यांनी म्हणजे 17व्या शतकामध्ये केलेला होता. त्या काळात हा विचार झालेला होता. त्या काळात हा विचार झालेला होता की कोशाची आवश्यकता आहे आणि राज्य व्यवहार कोश हा आवश्यक आहे सर्व, म्हणजे राजकारणात किंवा राज्याशी संबंधित व्यवहार करण्यासाठी. तर तसं ऑक्सफर्डमध्ये त्यांच्या दर 5-1 वर्षांनी नवीन आवृत्ती येते, आणि हे जे असे शब्द आहेत जे त्यांना अनवर्थक वाटतात, जे त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर वापरले जातात, ते
त्यांनी घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये लूट हा शब्द आपला जो आहे की शिवाजीने सुरत लुटली किंवा लूटमार केली अशा अर्थी सुद्धा. तर तो लूट म्हणजे घेऊन जाणे, संपत्तीचं हरण किंवा काय, तर तो शब्दसुद्धा ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणखीनही नवीन नवीन शब्दांची अशी ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये म्हणजे ऑक्सफर्डच्या शब्दकोशामध्ये भर पडत असते. ती इतरही शब्द त्यांनीही घेतलेले आहेतच, म्हणजे आपणच घेतो असं नाही, तेही घेतातच आपल्याकडचे. ज्या वेळेला आपल्याला स्वराज्य मिळालं त्यानंतर हे कोश निर्मितीचं कार्य खूप मोठ्या प्रमाणावर सुरू केलं. पण एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते की इंग्रज सगळंच काही त्यांचं वाईट नव्हतंच, हे आपल्यालाही माहिती आहे. अनेक चांगल्या गोष्टी त्यांनी आपल्याला शिकवल्या, म्हणजे इतके वर्ष 150 वर्ष राहिल्याने. तसं मेजर कॅन्डीनी मराठी शब्दकोश केला, मोल्सवर्थनी मराठी शब्दकोश केला, आणि इतकंच नाही तर मेजर कॅन्डीनी आपल्याला विरामचिन्हांचा वापर कसा करायचा मराठी लिहिताना. आज जे आपण प्रश्नचिन्ह, उद्गारचिन्ह, स्वल्पविराम, पूर्णविराम हे वापरतो, ही विरामचिन्ह कशी वापरायची हे मेजर कॅन्डीनी आपल्याला शिकवलं. म्हणजे त्यांनी त्याचा कोश करून किंवा त्याचं उदाहरणं देऊन हे शिकवलं होतं. आत्ता मोल्सवर्थची नवीन आवृत्ती पण निघालेली आहे. तो पहिला इंग्रज की ज्यांनी आपले सगळे शब्द मराठीतले मराठीत अर्थ देऊन केलेला तो पहिला मोल्सवर्थचा कोश. आपल्याकडे आता शब्दकोशांचा आपला विषय निघालाच आहे, तर सर्वसाधारण कसं असतं की इंग्रजी भाषेतल्या शब्दांचा मराठी अर्थ तो शोधण्यासाठी डिक्शनरी वापरण्याची पद्धत अगदी म्हणजे आपण लहान मुलांना सुद्धा ते वळण लावतो, परंतु मराठीत अशा प्रकारचा कोश असतो हेच बरेचदा माहीत नसतं. खरं म्हणजे येरा दाते आणि शंग दाते ह्यांनी त्याच्यासाठी खूप काम केलंय. म्हणजे दात्यांचे शब्दकोश हे जर आपण बघितले तर त्याची आजपर्यंत आपण तुलनाच करू शकणार नाही. इतकं मोठं त्यांनी सूची मंडळ आणि कोश मंडळच केलेलं होतं, आणि अत्यंत मेहनतीने त्यांनी, ज्ञानकोशकार केतकर त्यांनी ज्ञानकोश केलाच, पण त्यांच्या बरोबरीने दात्यांचं, शंगदात्यांचं हे सूचीकार्य किंवा कोशकार्य अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांनी शब्दकोश केलेले आहेत, त्यांनी ग्रंथसूची वगैरेही केलेल्याच आहेत. तर मुळामध्ये अनेक वर्ष, अनेक मोठ्या प्रमाणावर जेव्हा शब्द वापरामध्ये असतो तेव्हा ते कोशामध्ये जातात. म्हणजे खरी नैसर्गिक प्रक्रिया त्याची अशी असायला पाहिजे. पण आपण स्वातंत्र्यानंतर, विशेषतः महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर, जेव्हा शासन व्यवहारात मराठी ही असलीच पाहिजे असा आग्रह धरला आणि तो योग्य होता, तर त्यावेळेला मग सगळं जर वाङ्मय आपल्याला मराठीत आणायचं असेल तर अनेक वैज्ञानिक विषय हे मराठीमध्ये नव्हते. त्यासाठी इंग्रजीचा वापर होत होता. त्याच्यासाठी कोणते शब्द वापरावे हे कळण्यासाठी परिभाषा कोशांची निर्मिती झाली. म्हणजे तिथे थोडी उलटी गंगा वाहिली असं म्हणायला हरकत नाही. भाषेमध्ये बरे वाईट बदल हे सातत्याने होतच राहतात, पण भाषा शुद्धीची परंपरा ही आपल्याकडे पूर्वापार आहे. त्याविषयी थोडं सांगा. भाषाशुद्धीचे आपल्याकडे म्हणजे चळवळीच्या स्वरूपात सुद्धा आणि अभ्यासकांच्या प्रयत्नांमुळे बरेचदा ते प्रकार, म्हणजे त्या प्रकारच्या चळवळी किंवा त्या प्रकारच्या हालचाली झाल्या. अगदी इतिहासाचार्य राजवाड्यांपासून, इतिहासाचार्य राजवाड्यांनी आपल्याला संस्कृती हा जो आज आपल्या ओठावर रुळलेला शब्द आहे तो इतिहासाचार्य राजवाड्यांनी दिला. आणि त्याच प्रकारे स्वातंत्र्यवीर सावरकर किंवा ज्ञानकोशकार केतकर किंवा श्रीके क्षीरसागर पुढच्या काळामध्ये त्यांचे एकमेकांच्यात काही शब्दांवरून मतभेद झाले असतील, पण सावरकरांनी तर चित्रपट व्यवसायामधल्या अनेक तंत्रज्ञांसाठी अत्यंत योग्य अशा प्रकारचे शब्द सुचवलेले. चित्रपट ह्या शब्दापासूनच म्हणायला हरकत नाही, दिग्दर्शक वगैरे सारखे शब्द सावरकरांनी आपल्याला सुचवले. त्यांनी सहस्र हा शब्द सुद्धा हजारासाठी सुचवलेला होता, पण तो शब्द काही रुळला नाही. पण बाकी मात्र त्यांनी सुचवलेले चित्रपट व्यवसायातले अनेक शब्द आपल्याकडे रुळले. केतकरांनी त्या संस्कृती शब्दाचा अर्थ राजवाड्यांनी दिलेल्या अधिक व्यापक केला, आणखीन तो अधिक पुढे मोठ्या प्रमाणावर वापरला सुद्धा. आणि आपण आज वेगवेगळ्या प्रकारे संमिश्र संस्कृती, संमिश्र भाषा संस्कृती असे वगैरे जे शब्द संस्कृती हा शब्द आपण अत्यंत मोठ्या प्रमाणावर वापरतो, पण त्याचा उगम
राजवाड्यांनी त्यावेळेला केलेला होता. तर हा शब्द, अशा प्रकारचे शब्द तयार करणं आणि ते वापरात आणण्यासाठी प्रयत्न करणं हे ह्या लोकांनी अतिशय निष्ठेने आणि भाषेवरच्या प्रेमाने केलं. मला आज एकूण सगळ्या भाषेची आपल्याला जी दुर्दशा झाली असं वाटतं किंवा दैन्यावस्था आली की काय असा भास होतो. पण पूर्वी ज्या वेळेला राजवाड्यांनी ही मुमूर्षू भाषा आहे असं म्हटलं, म्हणजे मरणपंथाला लागली आहे, त्या काळामध्ये काळात म्हटलं होतं. राजवाड्यांना असं वाटत होतं, म्हणून त्यांनी हे नवीन शब्द दिले. पण अशी भाषा मरत नाही, तिच्यात बदल होत जातात आणि ते नदीच्या प्रवाहासारखे ती बरोबर सामावून घेत घेत जे योग्य तिला वाटतं ते आपोआप योग्य ठरतात आणि पुढे जातात आणि ती तशीच जिवंत राहणार आहे. ती काही मरणपंथाला लागले असं वाटलं जरी समजा, तरी देखील तशी काही ती नष्ट होणार नाही. म्हणजे हा आशावाद फार सुखद आहे. हो. म्हणजे आज राजभाषा आहे म्हणून तिला महत्त्व नाही, राजभाषा ह्या पदाचं महत्त्व नसेल, पण तरीही मराठी जोपर्यंत आपण बोलतो आहोत, जोपर्यंत लिहितो आहोत आणि जोपर्यंत त्याच्याबद्दल आपल्याला प्रेम आहे, त्यासाठी प्रयत्न करत राहणं हे मात्र आवश्यक आहे. म्हणजे नुसताच मनात आशावाद ठेवून चालणार नाही, पण ती काही अशी सहजासहजी मरणार नाही असं वाटतंय. जसजसं आपल्या देशावरचे, आपल्या राज्यावरचे राज्यकर्ते बदलत गेले तसतशी भाषा सुद्धा आपली बदलत गेली. आपण म्हणतो की दर काही कोसांवरती भाषा बदलते. हा एक आणखी वेगळा भाग आहे. दर म्हणजे 12 कोसांवर भाषा बदलते असं म्हणतात. आपल्यावर जास्त परिणाम झालेला आहे तो गुजराती भाषेचा आणि कन्नडशी आपलं खूप सख्य आहे. म्हणजे कन्नड भाषेमध्ये आणि मराठीमध्ये अनेक साम्यस्थळं आहेत. म्हणजे आता भाषेलाही कुळ असतं. भाषा कुळ हे वेगळं आहे. आपलं इंडो आर्यन हा वेगळा विषय आणि भाषा विज्ञान हे आता सगळ्या संशोधकांनी मान्य केलेलं आहे. म्हणजे त्याला विज्ञानाच्या पातळीवर नेलेलं आहे भाषाशास्त्राला आणि त्यामुळे विज्ञानाच्या दृष्टीने, वैज्ञानिक दृष्टीनेच त्याचा विचार केला जातो. तर कन्नड आणखीन, कारण सीमारेषा ज्यावेळी राज्यांच्या जवळजवळ आहेत त्यावेळेला साहजिक त्यांच्यामध्ये, समाजामधल्या लोकांच्यामध्ये सर्व प्रकारचे व्यवहार होत राहतात. बरोबर. अगदी रोटीबेटी व्यवहार म्हणतो तिथपासून, म्हणजे लग्न एकमेकांशी होण्यापासून तर रोजच्या दैनंदिन जीवनातल्या इतरही गोष्टींपर्यंत व्यवहार होतात आणि त्यामुळे ते आक्रमण असं नसतं. बरोबर. आपोआपच एकमेकांशी बोलताना देवघेव होते. आपले शब्द त्यांच्याकडे जातात. आपला विठ्ठल त्यांनी घेतला आणि म्हणून तर कानडा तो विठ्ठलू असं आपण म्हटलं. तर ती देवघेव होते आणि म्हणून त्याच्यात खरं म्हणजे वाईट काहीच नाहीये. भाषेचा प्रवाह समृद्धच होत राहतो ना आणखी शब्द आले की. साहित्याची भाषा किंवा कलेची भाषा, कलांमधून सुद्धा भाषेचा प्रसार हा मोठ्या प्रमाणावर होतो. म्हणजे गाणी आहेत हे सुद्धा भाषा प्रसाराचं मोठं माध्यम म्हणता येईल. तर साहित्याची भाषा आणि कलांची भाषा ही सुद्धा आता काही प्रमाणात बदलत चालली आहे. त्याविषयी काय सांगाल? हो, साहित्याच्या भाषेमध्ये आत्तापर्यंत म्हणजे साधारणपणे महाराष्ट्र राज्याची स्थापना होईपर्यंत एक त्याला थोडंसं ग्रांथिक वळण होतं. ते ग्रांथिक वळण हळूहळू बदलत गेलं आणि लोकांचा आग्रह त्यांना असं वाटायला लागलं की जनसामान्यांनाही सगळं कळलं पाहिजे आणि म्हणून बोलीभाषांचा वापर साहित्यामध्ये व्हायला लागला. मग ग्रांथिक भाषा आणि बोलीभाषा ह्यांच्यामध्ये द्वैत निर्माण होईल का, त्याच्यात संघर्ष होईल का, अशी हे वाटतच होती. पण महाराष्ट्रासारखा प्रदेश किंवा महाराष्ट्रासारखं राज्य जिथे आपण समान अभ्यासक्रमाचा निर्णय घेतला आणि अगदी गडचिरोली आणि चंद्रपूरपासून तर खाली कोल्हापूरपर्यंत किंवा अगदी कर्नाटकच्या सीमेपर्यंत ज्यावेळी एकाच प्रकारचा अभ्यासक्रम असावा असं ज्यावेळी शासनाने ठरवलं. आता शासनाच्या ऐवजी सरकार हा शब्द पूर्वी होता. हा आपण जे नवीन पारिभाषिक शब्द केले त्याच्यात शासन हा आलेला आहे. तर जेव्हा हा निर्णय घेतला गेला त्यावेळेला त्यांनी असं ठरवलं की एक प्रमाण भाषा असावी. कारण समजा विदर्भातल्या वैदर्भी बोलींमध्ये लिहिलेलं काही साहित्य असेल तर ते आपल्याला इथे कसं कळणार.
म्हणजे मुंबई पुण्याकडच्या किंवा कोकणातल्या लोकांचं, कारण भाषा ही नेहमी तिथल्या भूभागाशी, तिथल्या संस्कृतीशी, तिथल्या प्रथा, परंपरा, रूढी, आपलं अन्न जे काही पिकलं जातं, ती पिकं, अन्न, त्याच्याशी जुळणारे शब्द आहेत. अगदी. म्हणजे भाषांचं आत्ता अलीकडे मी वाचलं की सर्वेक्षण केलं गेलं आणि ते सर्वेक्षणात मुलांची शब्दसंपत्ती किती असावी, साधारण 6वीतल्या मुलाची किंवा 6 वर्षाच्या मुलाची किती असावी, असं सर्वेक्षण केलं तर एका शाळेमध्ये त्या शिक्षकांनी सगळ्यात वर्गातली अतिशय कमी गुण मिळवणारी वगैरे अशी जी 2-3 मुलं होती, ती मुलं त्यांच्या पुढे ठेवली आणि अतिशय हुशार मुलं, म्हणजे त्यांची शब्दसंपत्ती, त्यातला फरक कळून घेण्यासाठी त्याची कारणं समजून. तर आश्चर्य म्हणजे ती मुलं अभ्यासाच्या ह्याच्यामध्ये बोलत नसत किंवा वर्गामध्ये बोलत नसत, अभ्यासाचे प्रश्न विचारले की सांगत नसत, पण ती मुलं कोकणातली होती, तर ती समुद्रावर जायची, मासे पकडायची, त्यामुळे त्या कोळी लोकांच्या जीवनातलं जे काही होतं, म्हणजे माशांच्या प्रकारांची त्यांना एवढी नावं माहिती होती की जी खरोखरी कोशामध्ये त्याची त्यांना भर घालावीशी वाटली. म्हणजे तुमच्या भूभागाचं, तुम्ही जिथे राहता, जे खाता पिता, ती संस्कृती जी आपली असते, त्या सगळ्याचा समावेश आपल्या भाषेमध्ये होत राहतो. आपल्या कामाशी, व्यवसायाशी सुद्धा संबंधित असणारे सुद्धा. म्हणजे त्यामुळे ही भाषा बदलत जातेच. आणि म्हणून कोकणातली भाषा आणि विदर्भातली भाषा कशी सारखी असणार, म्हणून एक प्रमाण भाषा ठरवण्यात आली की जी प्रमाण भाषा तुम्ही पाठ्यपुस्तकांमध्ये तर वापरावीच, पण जे वैचारिक लेखन असेल किंवा समजा कादंबरी असेल, तर जिथे निवेदन असेल किंवा जिथे वर्णनं असतील तिथे ती भाषा वापरावी. एक ढोबळमानाने सांगते, त्या नियमाचं स्वरूप काय आहे ते. आणि जिथे संवाद आहेत परस्परांचे, त्यावेळी त्यांनी त्यांची भाषा वापरावी, असा सर्वसाधारण एक नियम साहित्य महामंडळाने घालून दिला आणि त्याचंच पालन करावं असा साहित्य महामंडळाचा आणि अर्थात जाणकारांचा आग्रह आहे. कारण नाहीतर इथल्या लोकांनी लिहिलेलं साहित्य मग आमच्या महाराष्ट्रातल्या दुसऱ्या प्रदेशातली लोक वाचणारच नाहीत का? बरोबर. आणि जर त्यांनी वाचलं नाही तर, किंवा त्यांना मग वाचलं तरी कळणार नाही, असं व्हायला नको. म्हणून प्रमाण भाषा ही पाहिजेच आणि ती इतर सर्व शासकीय कामांसाठी किंवा सरकारी कामांसाठी आणि जे सगळ्यांना समान असेल त्याच्यासाठी असायला पाहिजे. आणि बोलीमध्ये तुम्ही गाणी लिहू शकता, कविता लिहू शकता. खानदेशी अहिराणीचे आपण साध्या मराठीमध्ये अनेकदा अनुवाद झालेलेही बघतो, दखनीमध्ये झालेले बघतो. तर काव्याच्या बाबतीमध्ये तुम्ही तसे केलेत तर अधिकस्य फलम म्हणतो तसं होतं. इथे आणखी एक महत्त्वाचं म्हणजे आजकाल नव्या पिढीची भाषा जी आहे त्यात वेगवेगळ्या भाषातले शब्द, म्हणजे एक वाक्य घेतलं तरी त्याच्यामध्ये हिंदी, इंग्रजी, मराठी असं संमिश्र बोललं जातं. त्याचं कारण म्हणजे असं आहे की आपण थोडेसे, मला असं वाटतं, कमी पडतो सगळेजण. म्हणजे मराठी भाषिक समाज जो आहे तो मराठी भाषक समाज आग्रह धरत नाही. एक तर आता मराठी माध्यमाच्या शाळा महानगरांमधून जवळजवळ नाहीशाच झाले आहेत आणि कुठेतरी मराठी लोकांना असा न्यूनगंड वाटतो का, असा एक सुरुवातीपासून मला स्वतःला प्रश्न पडतो. आणि म्हणून मला असं वाटतं की हे आपल्या भाषेचं वैभव त्यांनी जाणून घेतलं नाही का. आता जागतिकीकरणामुळे म्हणजे काहीतरी आपण काहीतरी मोठे आहोत किंवा आपण काहीतरी श्रेष्ठ आहोत अशी भावना कुठेतरी होते. आणि त्यामुळे अगदी कमी शिक्षित, अल्पशिक्षित म्हणावा अशी माणसं सुद्धा इंग्रजी शब्दांचा वापर करायला बघतात, कारण त्यामुळे माणसाला स्वाभिमानही असतो आणि आपलं कुठे उणं दिसू नये अशी पण भावना असते, म्हणूनही वापरला जातो. इतरांच्या तोडीस तोड आपण आहोत असं कुठेतरी दाखवण्याचा हेतू असतो की काय ते नकळत होतं, हे काही असं जाणीवपूर्वक होत नाही. पण इंग्रजी माध्यमामध्ये मुलांना शाळेमध्ये घातलं की आपली मुलं एकदम हुशार होणार, परदेशी जाणार, हा जो एक मनावर गंड आहे तो थोडासा दूर करायला पाहिजे. आणि दुसरं असं होतंय की त्यामुळे चांगल्या मराठीपासून आपलीच मुलं वंचित राहतात. म्हणजे त्यांना चांगलं मराठी कुठे, त्याच्यावर हिंदीचा प्रभाव आहे, त्याच्यात इंग्रजीचा प्रभाव आहे आणि मग वेळ मारून नेण्यासाठी, कारण आता कसं
गतिमान इतकं युग झालेलं आहे की कोणाला कशाचा विचार करायलाच वेळ नाही. आणि नेहमी असं म्हणतात की तुम्ही जर एखाद्या भाषेलाच असं नव्हे, कोणाचीही स्थिती त्याला प्राप्त झाली की त्याची गती थांबते, आणि गती प्राप्त झाली की स्थिती थांबते, म्हणजे विचार थांबतो. आता आपण इतके गतीच्या मागे लागलोय की तो विचार करण्याची आपली तयारीच नाही आहे, मनोमन झालेली. आणि त्यामुळे सगळे लोक, म्हणजे असं विनोदाने सांगितलं जातं की सगळे नेते सुद्धा हल्ली मराठीत सुरुवात करतात, हिंदीमध्ये मध्येच बोलतात आणि शेवट इंग्रजीने करतात. दुसरं एक, त्याला थोडंसं मध्ये जी भाषाविषयक धोरणं बदलली गेली त्यामुळे सुद्धा आहे की स्वातंत्र्यानंतर सर्व राज्यांची भारतातल्या एक भाषा असावी, समान भाषा असावी, असा आग्रह धरलेला होता काही काळ. आणि त्यामुळे मग हिंदीचा आपल्यावर जास्त, कारण हिंदी भाषिक राज्य जास्त आहेत, त्यांचाही प्रभाव आपल्यावर पडला की काय अशी शंका येते. पण तो आता त्याहीपेक्षा मला तरी असं वाटतं की आपण जागतिकीकरणात कुठे मागे पडू नये. आणि म्हणून त्या जागतिकीकरणात पण त्यामुळे असं होतंय मुलांचं काय मोठ्यांचं सुद्धा, की त्यांना कुठलीच भाषा चांगल्या प्रकारे बोलता किंवा लिहिता येत नाही. म्हणजे इंग्रजीही नाही, मराठीही नाही आणि हिंदीही नाही. आणि मग सगळ्याची जी काही संमिश्र भाषा होते, ते इंग्लिश मिंग्लिश असं होतं सगळं. त्याच्यासाठी सगळ्यांनी जाणीवपूर्वक, म्हणजे आईवडिलांनी घरामध्ये आपण मराठीतच बोलावं, अगदीच अपरिहार्य असेल तर इंग्रजी शब्द किंवा हिंदी शब्द वापरावेत किंवा हिंदीत बोलावं. मला असं वाटतं की दक्षिणेकडची राज्यांमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला रिक्षावाला सुद्धा हिंदीमध्ये बोलताना दिसणार नाही. म्हणजे ते हिंदी सिनेमे बघू देत कितीही, पण हिंदी चित्रपटांचे ते खूपच अगदी चाहते आहेत, पण तरी देखील त्यांना तुम्ही इंग्रजीत बोललात तर ते उत्तर देतील एक वेळ, पण ते हिंदीमध्ये देणार नाहीत. त्यांच्या भाषेमध्येच ते देतात. तिथे अगदी ज्या ST सारख्या ज्या बसेस असतात त्यात, म्हणजे वाहतूक व्यवस्थेत सुद्धा त्यांच्या भाषेतलेच बोर्ड असतात आणि विचारावं लागतं. इतकं जर ते आग्रह ठेवून त्याप्रमाणे कारभार करू शकतात तर आपण का नाही करू शकत असं वाटतं. आणि काही वेळेला असंही वाटतं की त्यामुळे हे आपलं वैभव आपल्या मुलांपासून, म्हणजे पुढच्या पिढ्यांपासून आपण दूरच लोटतो की काय. कारण मराठी ही तशी खूप वैशिष्ट्यपूर्ण भाषा आहे. आपण सुरुवात केली ती मातृभाषा मराठी असा पहिला विचार त्या बाबतीतला. तर आईची भाषा असं म्हणत असताना आईसुद्धा आता घरामध्ये, म्हणजे बरेचदा पालकांमध्ये हा संभ्रम दिसतो की आता इंग्रजी माध्यमात घातले म्हणजे मला घरात सुद्धा मुलांशी इंग्रजीतच बोललं पाहिजे. मला असं वाटतं की आईवडिलांनी तरी हे लक्षात ठेवलं पाहिजे की मूल बोलायला लागल्यानंतर पहिल्या दिवसापासून मुलाच्या कानावर जी भाषा पडते ती जन्मभर त्याच्या लक्षात राहते. म्हणजे असं मानसशास्त्रज्ञांनी आणि भाषाशास्त्रज्ञांनीही सांगितलेलं आहे की मूल आपली जी मातृभाषा असतं ती सहसा कधीच विसरत नाही. अगदीच एखाद्या काहीतरी विचित्र परिस्थितीमध्ये सापडलं तर, पण नेहमीच ती भाषा कायम त्याच्या शेवटपर्यंत लक्षात राहते. तेव्हा घरी आपण जर मराठीत बोललो तर त्याचा अर्थ असा होत नाही की आपण मुलांना इंग्रजी शिकण्यापासून किंवा हिंदी शिकण्यापासून वंचित ठेवतो आहोत. कारण ती शाळेमध्ये जर इंग्रजी माध्यमात असतील तर ती बोलतच असतात. तुम्ही आत्ता सांगत असताना हेही लक्षात येते की आजकाल स्वयंपाकघरातले सुद्धा आपली भांडी जी बदललेली आहेत त्याच्यामुळे सुद्धा अनेक शब्द अडगळीत गेलेले आहेत. म्हणजे आपण जे पूर्वी वाडगं, तसराळं वगैरे हे आता शब्द मुलांना कळत नाहीत. नाही, त्याचं कारण असं आहे की आपल्या स्वयंपाकाच्या पद्धती पण बऱ्याचशा बदलल्या. म्हणजे पूर्वी चुलींवर स्वयंपाक होत होता, त्यामुळे त्याच्याशी योग्य, त्याला अनुकूल अशा प्रकारचीच भांडी वापरात होती आणि त्याला त्याच्या आकाराप्रमाणे वेगवेगळी नावं दिली होती. तसराळं आहे किंवा ओगराळं आहे किंवा पळी आहे. आता पळी म्हटली तर बहुतेक मुलांना कळणारच नाही. आणि ती भांडी बदलून आता सोयीच्या दृष्टीने योग्य किंवा बदलत्या जीवनमानामुळे सुद्धा आवश्यक अशा प्रकारे आपल्याला भांड्यांचा बदल जो करायला लागला, त्यामुळे मग आता मुलं ताटली असं म्हणायच्या ऐवजी प्लेट असं पटकन म्हणतात किंवा काटा म्हणायच्या ऐवजी फोर्क असं म्हणतात. त्याला आहे मराठी शब्द पण तो आपण वापरतच नाही. काटे चमचेच्या ऐवजी ती सरळ स्पून दे, फोर्क दे असं बोलतात. कारण त्यांना आपण त्यावेळी दुरुस्त करत नाही. म्हणजे मला असं पालकांना दोष द्यायचा आहे असं नाही,
एकूण त्यांच्याकडे असणारी वेळेची कमतरता, वेळेची, शब्दसंपत्तीची कमतरता, शिक्षकांच्याकडनं सुद्धा जे प्रयत्न ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात होत नाहीत. आणि थोडा आपल्या भाषेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मला मुद्दा वाटतो, पण आपल्या ह्याच्यात चर्चेत थोडा वेगळा वाटेल कदाचित, की अभ्यासक्रमामध्ये भाषेला सगळ्यात खालचं स्थान दिलेलं असतं. म्हणजे बहुतेक मुलांना हे गणित आणि विज्ञान ह्याच्यामध्येच आपल्याला गुण मिळाले पाहिजेत. मग भाषा कशीही असली तरी चालेल. आणि मग फारच कोणी मागे लागलं तर मग ते म्हणतात, तुम्हाला भावना कळल्या ना, तुम्हाला मला काय म्हणायचं हे कळलं ना, मग झालं असं. पण हे उत्तर नाही आहे त्याला. हे म्हणजे वेळ मारून नेणं आहे तेवढ्यापुरतं. पण भाषा विषयाचे गुण हे कुठल्याही प्रवेशाच्या वेळेला, कुठल्याही स्पर्धात्मक परीक्षेमध्ये फारसे धरले जात नाहीत. की तुमची भाषा कशी आहे. पूर्वी आठवत असेल, पूर्वीचे लोक म्हणजे आता 60च्या आजूबाजूला असणारे लोक सांगतील की पूर्वी भाषेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये निबंधाचा प्रश्न असे, तोही आता जाऊन तिथे फक्त गाळलेल्या जागा भरा पद्धतीचे निबंध यायला लागले. तो निबंध असा होतच नाही. तर तिथे सुद्धा चांगला निबंध ज्या मुलांचा, विद्यार्थ्याचा असेल त्याचा मुद्दाम वाचून दाखवला जाईल किंवा त्याबद्दल शिक्षक काही सांगत असत. हे प्रोत्साहनपर चांगली भाषा असणाऱ्याला कुठेच प्रोत्साहन मिळत नाही. अभ्यासक्रमात म्हणजे त्याच्या प्रवेशाच्या, त्याच्या मार्गाच्या दृष्टीने सुद्धा नाही, किंवा घरामध्ये पाठीवर शाबासकीची थापही दिली जात नाही. म्हणजे हे कसं आहे की पैशाशी जोडलेली सुद्धा आहे भाषा. हो, की म्हणजे मराठीमध्ये शिकून किंवा या भाषेमध्ये काही करिअरच्या संधी आहेत का पुरेशा, ही एक भीती मनामध्ये. म्हणूनही भाषा म्हणजे आधी त्याच्यात थोडासा मला असं वाटतं की आपलाच न्यूनगंड आहे ना पैशाच्या दृष्टीने. म्हणजे एकूण गुजराती माणूस किंवा उत्तर प्रदेशी माणूस आपल्याकडचाच, आपल्या राज्यातले, हे अतिशय समृद्ध अशा प्रदेशातून येणारी माणसं आहेत. आणि त्यामुळे त्यांच्याकडे जे म्हणी, वाक्प्रचार वगैरे आहेत ना, हे सगळे ती समृद्धता दाखवणारे आहेत. म्हणजे आपण कधी एखादी चांगली गोष्ट कोणी सांगितली किंवा त्याच्यावर भाकीत वर्तवलं की आपण म्हणतो तुझ्या तोंडात साखर पडो. आणि तेच हिंदीवाले किंवा गुजरातीवाले म्हणतात घी शक्कर. म्हणजे घी शक्कर, तिकडे तूप पण आहे आणि साखर पण आहे. आपण मात्र फक्त साखरेवरच त्याची बोळवण करतो. किंवा कुठल्याही इतर, जर महाराष्ट्र हा दगडांचा देश आहे असं म्हणूनच गेलेत कवी, तर तो दगडांचा देश असला ना तरी आपला एकूण प्रदेश हा जास्तीत जास्त हा पिकांना, शेतीला फारसा अनुकूल नसल्यामुळे असेल कदाचित. आपल्याकडे एकूण त्या संस्कृतीचा किंवा त्या सगळ्या वातावरणाचा परिणाम फार वर्षांपासून होऊन शब्दसंपत्ती भरपूर असली तरी समृद्धी त्या शब्दांमधून येणं हे थोडंसं अभावानी होतं. आणि म्हणून आपल्याकडे क्रियापदं सुद्धा कमीच आहेत त्या मानाने. म्हणी, वाक्प्रचारही हे अशा प्रकारचेच आहेत. क्रियापदांची सुद्धा काटकसरच आहे. म्हणजे आता लावणे असं असेल समजा, तर दिवा लाव, आणि त्याच्याच विरोधी दार लाव. दिवा लाव म्हणजे तुम्ही उजेड पाडता आहात, आणि दार लाव म्हटलं तर तुम्ही बंद करता. तर असे कितीतरी अशी क्रियापदं आहेत की ज्याचा उपयोग आपण अनेक वेळा वेगवेगळ्या अर्थांनी पण एकमेकाच्या विरोधी अर्थांनी करतो. त्याच्यासाठी हिंदी, इंग्रजीमध्ये जास्त क्रियापदं आहेत. किंवा समजा म्हणणे आणि सांगणे ही 2 क्रियापदं घेतली ना तर त्यांचाही आपण सरळ सर धोपट एक म्हणजे बाबा मला म्हणाले की तू तिकडे जा आणखीन काम करून ये. मित्र मला म्हणाला उद्या सुट्टी आहे, मग त्याच्यासाठी इंग्रजी काय, ही इन्फॉर्म मी दॅट टुमारो इज अ हॉलिडे. और डॅडी ऑर्डर्ड मी और टोल्ड मी टू डू. आपण टेल आणि से ही 2 क्रियापदं वापरून मराठीचं इंग्रजीमध्ये करत असतो प्रत्येक वेळेला. पण तिकडे कधी कधी कोणी माहिती देत असतं, कोणी विनंती करत असतं, कोणी सांगत असतं, नुसतं कोणाचं स्टेटमेंट असतं म्हणजे विधान केलेलं असतं, ते विधान असेल. तर हे सगळे जे बारकावे आहेत ते बारकावे आपण या 2 क्रियापदांमध्ये वापरून मोकळे होतो. तर एकूण मराठी मनाचा स्वभाव असा आहे का समाजाचा काटकसर, त्याला भौगोलिक कारणं असतील, शतकांची परंपरा असेल, जपून वापरावं, काटकसर करावी हा चांगलाच गुण आहे. पण तो भाषेमध्येही त्यामुळे आपोआप प्रतिबिंबित होतो की काय नकळतपणे. आपण एरवी ह्याचा विचार करत नाही, पण भाषाशास्त्रज्ञ त्याचा विचार करतात.
पण तशी वैशिष्ट्य मराठीची ह्याच्या बाबतीत की तुम्ही एखादं नवीन उपकरण घरात घेतलं की नवीन टीव्ही आणला, नवीन दूरदर्शनचा संच आणला, तर तो इंग्रजीमध्ये म्हणताना आय बॉट अ न्यू टीव्ही सेट असं म्हणेल. आणि आपण काय म्हणतो, मी काल टीव्ही घेतला. ते तो स्वभावजन्य असावं असं मला वाटतं, आणि तो नकळत होतो. हा एक वेगळा पैलू तुम्ही वेगळा त्याचा मांडला. तर मीनाताई, सध्याचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे आणि या तंत्रज्ञानाचा वापर करून माध्यमांचा सुद्धा विस्तार फार मोठा झालेला आहे. तर भाषेच्या प्रचार प्रसारात या माध्यमांची भूमिका ही किती महत्त्वाची आहे? विशेषतः अचूकपणे भाषा पोचवणं लोकांपर्यंत हे खरं माध्यमांचं काम आहे. पण आज आपण कोणतीही माध्यम, म्हणजे मुद्रित माध्यमं असोत, नाही तर तंत्रज्ञानाशी संबंधित सगळी इलेक्ट्रॉनिक माध्यमं असोत, तर त्या सगळ्यांमध्ये इतकं चुकीचं मराठी वापरलं जातं. आणि काय होतं की पाठ्यपुस्तकांमध्ये चुकीचं असेल तर ते काही ठराविक लोकच बघत असतात, किंवा कादंबऱ्यांसारखं जे साहित्य, ग्रंथगत साहित्य आहे, ते ग्रंथगत साहित्य सुद्धा ठराविक लोकच बघतात. पण वर्तमानपत्र असेल किंवा टीव्ही सारखं माध्यम असेल तर ते मात्र अगदी तळागाळातल्या लोकांपासून तर वरच्या लोकांपर्यंत सगळे बघत असतात. त्यामुळे माध्यमांची जबाबदारी अधिक आहे. मला अगदी मान्य आहे की माध्यमांना बातमी देण्यासाठी जी काही लगीनघाई करावी लागते ती मान्यच आहे सर्व प्रकारच्या माध्यमांना, मुद्रित असोत नाही तर इलेक्ट्रॉनिक असोत. पण तरी सुद्धा त्यातले त्यात जास्तीत जास्त अचूक देण्याचा प्रयत्न होत नाही. लेखनाचे नियम पाळण्याकडे तर अजिबातच होत नाही. पण वाक्यरचना, चुकीचे शब्द, चुकीच्या वाक्यरचना ह्याचा इतका प्रभाव होतो आणि सामान्य लोकांना, अल्पशिक्षित लोकांना सुद्धा तेच खरं वाटतं. कारण ही आपल्या मनाची समजूत असते. पूर्वी असं म्हणत असत, छाप्यात आलंय ना म्हणजे ते खरं, छाप्यात आलंय म्हणजे जे छापून आलंय ते, तर तेच खरं असं मानायची आपली जी प्रवृत्ती आहे सगळ्यांचीच असते. तर ती प्रवृत्ती असल्यामुळे माध्यमांनी अधिक जबाबदारीने हे काम केलं पाहिजे. त्याच्यासाठी मुद्रित शोधक असले पाहिजेत. ते मुद्रित शोधक चांगल्या प्रकारे त्यांचं कौशल्य दाखवणारे असले पाहिजेत. हे अगदी सर्रास त्याची मदत केली, हो, किंवा हिंदीतले जसेच्या तसे शब्द बातम्यांमध्ये वापरले मी जातात. त्याचे धन्यवाद मानतो. आता असं म्हणत नाही आपण त्याला धन्यवाद देतो किंवा मी त्याची सोबत केली असं नाही. त्याची सोबत केली असं म्हणजे कशाच्या बाबतीत सोबत केली, काही त्याचा अर्थ कळत नाही. अशा प्रकारे अनेक वाक्यरचना होत असतात. त्या वाक्यरचना ह्या दुरुस्त करणं हे त्यावेळी शक्य होत नाही, कारण एकदा छापून आलं काही वृत्तपत्रात की ते एकदा बाण सुटला की सुटला. तसंच ह्या इतर माध्यमांचंही होतं. त्यामुळे ते अधिक काळजीने, अधिक जबाबदारीने करायला पाहिजे. तिथे अधिक कुशल, अधिक निष्णात आणि माहितगार, जाणकार असे लोक असले पाहिजेत. पैशाच्या बाबतीमध्ये मगाशी आपण अर्धवट बोललो, त्याला थोडंसं जोडून घेते की ह्या प्रकारे कामं करणाऱ्यांना चांगल्या प्रकारे वेतन मिळेल हे बघणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. खरं म्हणजे मुलांना जे असं वाटतं की, म्हणजे नवीन तरुणांना, की मराठीमध्ये काहीही करायचं म्हणजे ते बिनपैशाचंच किंवा कमी पैशातलं, आणि म्हणून मुलं ह्या इतर भाषांकडे वळतात का असा आपला एक समज असतो. पण जी मुलं खरोखरी चांगल्या प्रकारे मराठीचं मुद्रित शोधन करतील किंवा मराठी लिहितील, अनेकांना शब्दांकन करणारे सुद्धा लोक लागतात, बातम्या लिहून देणारे लोक लागतात, तर ते सगळं करण्यासाठी त्यांना जर योग्य वेतन दिलं गेलं तर मराठीवरही ते प्रेम करतील की काय. कारण आजच्या युगाचा तो युगमंत्रच आहे ना, चलनी नाणं. हो, म्हणजे ते जसं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं तसं सगळं ब्रेड अँड बटरशी जोडलेलं आहे. तर माझी उपजीविका ह्याच्यावर कशी होईल हा प्रश्न मुलांना सतावत असेलही, आणि तो खोटा आहे असं म्हणणारच नाही कोणी, पण ते वाढवणं हे त्यांच्या हातामध्ये पण आहे. जितकं जास्तीत जास्त चांगलं देतील तितकं जास्तीत जास्त ते आग्रह धरू शकतात की नाही मला हे अमुक पाहिजे, किंवा अमुक देण्याची लोकांची पण तयारी राहील की जर त्यांना चांगला काही मजकूर, चांगला आशय असणारी एखादी मालिका बघायला मिळाली तर ती हवीच असते ना. खरंय. आता आकाशवाणी हे तर शब्दांचंच माध्यम आम्ही म्हणतो, शब्द आणि स्वरांचं माध्यम, श्राव्य माध्यम. आणि त्यामुळे इथे सुद्धा प्रत्येक शब्द हा तोलून मापून बोलला जायला हवा, आणि तो योग्यच हवा, कारण वेळेची मर्यादा असते. अगदी. तर आज एक खूप चांगली चर्चा या निमित्ताने झाली, आणि डॉक्टर मीना वैशंपायन तुम्ही इथे येऊन मराठी भाषेविषयी इतके सखोल विचार
आणि बरीचशी माहितीसुद्धा जी नव्हती ती आज आम्हाला दिलीत, सांगितलीत. मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. मराठी राजभाषा दिनानिमित्त मीना वैशंपायन यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.